संघाचा एक एक प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यावा। वासुदेव आणि ऋतिक ही सलामीची जोडी, तर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो तो देवराज। पहिले षटक घेऊन पॉवर प्लेचं अडिवार्य षटक, दोनच क्षेत्ररक्षक आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतो, एक लॉंग ऑफला आणि एक मला वाटतं स्क्वेअर लेग। एक स्क्वेअर लेगला आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय डीप मध्ये, दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर। गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय देवराज, सामना करेल तो वासुदेव। डाव्या हाताचा हा शैलीदार फलंदाज, मैदानाचा विचार, भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर डाव्या हाताच्या फलंदाजाला निश्चितच सहाय्य करत असतं। डीप मध्ये त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल। पहिला चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता, पूल करायचा होता, परंतु हवी तशी ताकद त्याच्यामध्ये झोकता आली नाही। दरम्यानच्या काळात एका धावेने या ठिकाणी वासुदेव आपला अकाउंट ओपन करतोय आणि आपल्या संघाचा धावफलक एकने मार्गस्थ करत असताना, शून्यातून श्री गणेश करत असताना एक बिनबाद एक अशी सुरुवात। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहतोय आपण ते म्हणजे गेरशी संघाला। खूप दूरवरून प्रवास करून हा संघ अगदी आला आणि लगेचच मैदानामध्ये फलंदाजीसाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे। आता मात्र स्ट्राईकवर पाहायला मिळेल ऋतिक, दुसऱ्या चेंडूला सामोरे जातो देवराज। उंचापुरा आणि लांबलचक वेगवान गोलंदाजी करताना पाहायला मिळते, पंचाच्या डाव्या बाजूने मारा करत असताना। आताचा चेंडू, पहिला चेंडू चांगला गुडलेंवर टाकलेला चेंडू, रिव्हर्स स्वीप खेळायचा होता, फटका चुकला, बॅटची इनसाइड एज लागली आणि सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थांबलाय। 1 वर 1 अशी परिस्थिती पाहायला मिळते गिरशी संघाची। पहिला गडी बाद। खरं तर लेंथ बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येताना पाहायला मिळाला आणि त्याला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी ऋतिकने। बॅटची वरची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, त्याच्याकडून चुकी होत नाही। पहिला गडी बाद होतो या ठिकाणी गिरशी संघाचा ऋतिकच्या रूपाने। शून्यावरच ऋतिक माघारी परतलाय आणि आता मात्र इन ॲट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतोय तो ऋतिकची जागा भरून काढणारा अजित। देवराज पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट आर्मवर विकेटने गोलंदाजी करत असताना। चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा यष्टीरक्षक चेंडूच्या खाली, चुकी होणार नाही। 1 मोर विकेट डाऊन। पाहू शकता दुसरा गडी बाद होतो। 1 वर 2 अशी परिस्थिती पाहायला मिळते या ठिकाणी गिरशी संघाची। आल्या पावली माघारी परतलाय अजित। शून्यावर बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले त्या ठिकाणी। आता मात्र देवराजचा विचार केला तरी हॅट्रिकवर येऊन पोहोचलाय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय तो म्हणजे बबलू, इन ॲट नंबर 4 वर। फुलटॉस, लोअर फुलटॉस चेंडू होता, त्या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातो, त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल त्यापेक्षा नाही। धावफलक 1 ने पुढे सरकताना पाहिला 2 वर 2 अशी परिस्थिती पाहायला मिळते। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय गिरशी संघ। खूप चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते देवराजची। 4 चेंडू टाकून झालेत, 2 गडी बाद करतोय, 2च धावा खर्च करतोय। आता मात्र सामना करेल तो वासुदेव। खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते देवराजच्या माध्यमातून वासुदेवसाठी। पुन्हा एकदा पुढे ठेवलेला चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये घरंगळत जातोय, कार्पेटच्या साहाय्याने पुढे सरकतोय। 1 धाव पूर्ण होते आणि फक्त एकच धाव मिळेल। खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा धावफलक 1 ने पुढे सरकला, 2 गडी बाद 3 धावा।
खूपच सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. देवराजच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारची आझादी दिलेली नाही, जखडून ठेवलंय फलंदाजांना असं म्हणायला हरकत नाही. दोन महत्त्वाचे फलंदाज बाद करण्यात देवराजला यश प्राप्त झालंय. आता मात्र सामना करेल तो बबलू. 4 नंबरवर फलंदाजी करण्यासाठी आलेला बबलू सामना करेल देवराजचा. राईट मोर्ध विकेटने गोलंदाजी करत असताना पंचाच्या डावा बाजूने मारा पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, सरळ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय, त्या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होता सज्ज, चेंडूला उचलतोय, चेंडूची फेकी होईपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती आणि पंच शफिक सर सांगतात की हे षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नाणेफेक करून प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी गेरसे संघाने धावपलकावर धावा जोडल्यात. 2 गडी गमावत असताना 4 धावा, म्हणजे ह्या षटकावर पूर्णपणे वर्चस्व राहिलं ते म्हणजेच गोलंदाज देवराजचं. आता मात्र त्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली या ठिकाणी देवराजच्या माध्यमातून. दोन्ही चांगले मातब्बर एकच कॅलिबरचे संघ म्हटले तर हरकत नाही. एक शहापूर विभागातून तर एक भिवंडी विभागातून संघ आलेला आहे. एका बाजूला पाहायला मिळतो गेरशे आणि त्यांना 2 हात करत असताना भादाणे संघ. प्रथमच या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खूप चांगलं क्रिकेट सातत्याने ह्या मैदानावर खेळलं जाते. आतापर्यंत 2 स्पर्धा या मैदानावर पार पडल्या आणि ही तिसरी स्पर्धा. खूप चांगलं मैदान आयोजकांनी या ठिकाणी आपल्याला खेळण्यासाठी उपलब्ध करून दिलेले. या संधीचं सर्व क्रिकेट रसिकांनी फायदा करून घ्यावा आणि आपलं कसब, आपलं कौशल्य, आपला चांगला खेळ सातत्याने या मैदानावर दाखवावा ही प्रत्येकाची इच्छा असते. त्या हेतूने प्रत्येक संघ या ठिकाणी वेळेवर येण्याचा प्रयत्न करत असतो. आता मात्र गोलंदाजीमध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी शिवम येतोय. सामना करेल तो बबलू. आताचा चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किट होत यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतो. बघा, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स सुद्धा पाहायला मिळतो या चेंडूवर. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये सुद्धा शिवमच्या माध्यमातून. धावपलका अतिशय संत गतीने पुढे सरकताना पाहायला मिळतोय. शिवम राईट मोर्ध विकेटने सामना करतोय बबलू. आता मात्र पुढे स्टेप आउट घेऊन खेळायचा होता आपल्या फलंदाजीमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करतोय, म्हणजे फलंदाज तिसरा गडी बाद होतोय धावपदच्या रूपाने. बबलू बॅक टू द डग आउट. 1 मोर विकेट डाऊन. बाहेर आल्यावर म्हणतो शिवम आत्ताच झालेल्या मागच्या हप्त्यामध्ये टुर्नामेंट झाली होती, त्या ठिकाणी तो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. म्हणजे एक उत्कृष्ट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आता मात्र त्याच्या गोलंदाजीवर त्याचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं आणि आपल्या फॉलोथ्रोमध्ये एक हाताने चेंडू अडवला आणि अगदी समोर एष्ट्या 3 एष्ट्या होत्या, ते एष्ट्यांवर आदळला आणि तिसरा मोहरा धारातीर्थी पडला असं म्हणायला भाग पडला या ठिकाणी. दरम्यान नरेश येतोय फलंदाजी मार्कवर. डाव्या हाताचा नरेश नॉन स्ट्राईक एंडवर जातोय. वासुदेव सामना करतोय. आताचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर. राहुल पाटील सरांचा हात बाहेर निघतो आणि सांगतायत की हा नो बॉल आहे. पिचच्या बाहेर आऊट झालेला आहे. पाहू शकता आपण टीव्ही स्क्रीनवर. अतिशय चांगली पंचांची भूमिका सातत्याने पार पाडत असतात. राहुल पाटील सर असतील, शफिक सर असतील, खूप चांगली त्यांची पंचांची भूमिका सातत्याने ते पार पाडत असतात. जेव्हा जेव्हा डिसिजन घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपसामध्ये चर्चा करत असतात. कधी गरज पडली तर कमिटीशी चर्चा करत असतात आणि त्यावेळी आपला निर्णय अचूक निर्णय देत असतात. नो बॉल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फक्त धावबाद व्हायचं नाही, दुसरा कसाही कुठल्याही पद्धतीचा तुम्ही फटका मारू शकता या चेंडूवर. फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय तो सलामीवीर वासुदेव. गोलंदाज आहे शिवम. वेगवान चेंडू होता. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क झाल्याने सरळ चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते.
इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला या ठिकाणी नाणेफेक करायची. कोसले संघाचा संघनायक आणि वडूनवगर संघाचा संघनायक आपल्याला विनंती असेल कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेक करायची आहे, त्यासाठी सज्ज राहायचं आहे. आणि त्यानंतर होणारी कोपर आणि धामणे आपण सुद्धा कमिटीशी संपर्क साधून आपली आलेल्याची एंट्री करून घ्यायची आहे. दरम्यान ह्या चेंडूवर एकच धाव प्राप्त होताना पाहायला मिळते. फलंदाज बाद झाला या ठिकाणी. दरम्यान चौथा गडी बाद होतोय. खूपच खराब परिस्थिती या ठिकाणी, हळाकीची परिस्थिती म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या ठिकाणी खूप खराब प्रदर्शन गेरशे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. खूप दूरवरून आलेला हा संघ आहे आणि आल्याबरोबर मैदानात गेला आणि मैदानाच्या खेळपट्टीचा मैदानाचा विचार न करता प्रथम फलंदाजीला जावं लागलं आणि त्याचा फटका कुठेतरी या संघाला बसताना पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाजांचं कौतुक करावंच लागेल. पहिल्या षटकामध्ये देवराजने 2 गडी बाद केले. या षटकामध्ये शिवम थोडासा भरकटल्यासारखा वाटला होता. एक नो चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळला गेला, परंतु शतरक्षणाच्या बलावर पुन्हा एकदा या षटकामध्ये सुद्धा 2 धावबादच्या रूपाने गडी बाद झालेत. या ठिकाणी एकाच ट्रॅकवर पाहू शकता आपण, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्यावर जो नुकसान होते, जी धडक होते तशी धडक पाहायला मिळाली आणि नुकसान कोणाला भोगावं लागलं तर ते मात्र गेरशे संघाला. फलंदाज धावबादच्या रूपाने बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. ऋतिक पुन्हा एकदा येतोय. आता चेंडू हवेत आहे, आमच्या सीमारेषेकडे येतोय, मात्र त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ऋतिक सिनियर आलाय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान 2 धावा प्राप्त केल्या जातात. 2 धावफलक पुढे सरकला तो 8 वर. दुसरं षटक मार्गस्थ असताना 4 गडी गमावले. त्या ठिकाणी 3 षटकांची लढत आहे. चांगला चेंडू होता. आपल्या फॉल 3 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजाने चेंडू अडवलाय. कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही. षटक संपलंय दुसरं. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक करून प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी गेरशे संघाची नाजूक अवस्था पाहायला मिळते. ती म्हणजे 4 गडी गमावत असताना फक्त 4च्या सरासरीने धावफलक पुढे सरकवत असताना 2 षटकामध्ये 8 धावा धावफलकावर लागले गेलेत. वडूनवगर संघाचा संघनायक आणि त्याच्या विपक्षात 2 हात करणारा संघ तो म्हणजेच कोसले. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण कॉम्बॉक्समध्ये येऊन राहायचं आहे. टॉस्कॉबॉस एकविरा ग्रुप कुंदे स्पोर्ट कुंदे आयोजित महायुती चषक 2025 हे भव्य दिव्य आणि देखणं आयोजन आपण पाहतात. शिस्तीला खूप महत्त्व दिलं जात आहे. त्यासाठी जो संघ उशिराने येईल त्याला 2 धावेने पॅनलाइज केलं जात आहे. म्हटलं जातंय ना, नाक दाबलं की तोंड उघडतंय, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण केली आयोजकांनी. त्यांचं कौतुक करावंच लागेल, कारण वेळ मित्र तुमच्या आमच्यासाठी थांबणार नाही. वेळ कधीच थांबत नसते, तरी वेळेला महत्त्व द्या. जर तुम्हाला क्रिकेटपटू मोठं व्हायचं आहे तर वेळेला महत्त्व द्यायला शिका. वेळ कधीच कुणासाठी थांबणार नाही. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 3रं षटक मार्गस्थ होते. 3रं षटक घेण्यासाठी येतोय दीपेश गोलंदाजी करतोय. सामना करेल तो वासुदेव. आता मात्र लॉप केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. सहजगत्या दुसरी धाव पूर्ण होते आणि बऱ्याचशा कालावधीनंतर म्हणजे 13 बॉल नंतर आता मात्र संघ डबल फिगर मध्ये जाताना दिसतोय. 4 गडी बाद 10 धावा. संत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजेच गेरशे संघाची. शेवटचं हाणामारीचं स्लॉगवरचं षटक म्हटलं जात आहे आणि या षटकामध्ये वासुदेव जो सलामीला आलेला आहे तो अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ही जमेची बाजू गेरशे संघासाठी, त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल. या येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 2 किंवा 3 मोठे फटके आले तर एक सन्मानजनक स्थिती पाहायला मिळते आणि तो प्रयत्न केलाय आणि चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी रोप दणदण करत निघून जातोय. सीमारेषा पार येतोय. खणखणीत दर्जेदार चौकार. गोष्टीची चर्चा करत होती की 2 किंवा 3 मोठे फटके आले वासुदेवच्या बॅटमधनं, कारण सलामीला आलेला फलंदाज आहे आणि त्यात प्रयत्नामध्ये त्यांनी 1 चौकार या ठिकाणी ठोकलाय आणि धावफलकाला थोडासा आकार देण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा सज्ज होतो वासुदेव आणि पुन्हा एकदा आता मात्र बॅटची इनसाइड एज. मात्र झेल सुटतो या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. 1 धाव दरम्यान मिळते या ठिकाणी. इकडे धावफलक पुढे सरकला तो म्हणजे 15 वर जाऊन पोहोचलाय. 4 गडी बाद 15.
अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर एक आव्हानात्मक धावसंख्या उभी राहू शकते या ठिकाणी. पण बघूया, फलंदाज मात्र या ठिकाणी ऋतिक सिनियर 2 वर खेळते. 2 चेंडूंना सामोरे गेलाय ऋतिक. गोलंदाजी मार्कवर दीपेश पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करताना दिसतोय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. दरम्यान दीपेशचा पुढचा चेंडू पुढे टाकलेला चेंडूला लॉप केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, फक्त बनून राहील प्रेक्षक. चेंडू निघून जातोय आउट ऑफ दी पार. येतोय दर्जेदार षटकार. कडक तसंच फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये ऋतिकच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. धावफलक 21 वर या षटकाराने जाऊन पोहोचलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक. एखादा मोठा फटका, आव्हानात्मक धावफलक पाहायला मिळेल. आणि मात्र आता चेंज ऑफ स्पेस पाहायला मिळतोय. गतीमध्ये बदल केला होता गोलंदाजाने. आखो टप्प्याचा चेंडू होता, खराब चेंडू होता, म्हणायला हरकत नाही. जास्त जोराने ताकदीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि मात्र काय झालं तर चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. आता मात्र शेवटचा 1 चेंडू शिल्लक राहिलाय. 22च्या रूपाने 1 धाव या ठिकाणी प्राप्त होते. धावफलक 22 वर जाऊन पोहोचलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू होता, सरळ बॅटने भिरकावून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खाली, त्याच्याकडून होते चुकी. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण. तिसरीसाठी फलंदाज धावतायत. तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते. 3च धावा मिळतील या ठिकाणी. दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी गेरसे संघाने 25 धावा धावफलकावर जोडल्यात आणि 26 धावांचं एक लक्ष्य ठेवलंय ते बादाणे संघासमोर. दरम्यान या ठिकाणी गेरशे संघाला 2 धावांनी पॅनेलाइज केलं गेलेलं आहे. बादाणे संघाला जेव्हा पहिलं षटक समाप्त होईल त्यावेळेस 2 धावा त्यांच्या धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. दोन्ही संघाच्या संघनायकाला, कोसळे आणि वडूनवगर संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपण नाणेफेक कक्षमध्ये यायचंय. हॅलो, दोन्ही संघाचे संघनायक सज्ज झालेले आहेत. मी पाहुण्यांना विनंती करतो, सन्माननीय भगवानजी भोईर आणि पंढरी पाटील, आपण नाणेफेक कक्षमध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. पाहुण्यांचे शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. अतिशय महत्त्वाचा सामना. एका बाजूला पाहायला मिळेल महायुती चषक 2025, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल KSK. 2 संघांमध्ये तुल्यबल अशी लढत पाहायला मिळते. या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केले जाते. वडूनवगर विपक्ष कोसले अशी ही लढत. आणि KSK वडूनवगर संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकली. पाहुण्यांना विनंती असेल, आपण मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. पाहुण्यांकडून आपल्याला शुभेच्छा दिल्या जात आहे. दरम्यान वडूनवगर संघ मला वाटतं या ठिकाणी पहिल्यांदाच मागच्या वेळेस सुद्धा आलेले आहे, म्हणजे या मैदानाचा अनुभव आहे. परंतु या वर्षीचं हे आयोजन महायुती चषक, या आयोजनाबद्दल आपण 2 शब्द बोलू शकता? खेळायला तर खूप मजा येईल आणि याआधी पण आम्ही खेळलेलो आहोत, तर यंदा पण चांगला प्रयत्न करू खेळायचा. तुम्ही या अंगामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलं असेल, परंतु मात्र आता एवढा लांबवर प्रवास करून या ठिकाणी आलाय. सामने 3च षटकांचे आहेत, तर 3 षटकांमध्ये आपलं प्रथम आपण डिसिजन काय घेणार आहेत? बॅटिंग घेऊ. फलंदाजी करायची आहे, म्हणजे आपल्या समोरचा एक तगडा संघ आहे, सातत्याने त्यांच्या विरुद्ध मला वाटतं ही पहिलीच लढत या हंगामामध्ये असेल. पहिलीच लढत आहे.
तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 प्लस करू आम्ही. 40+. शुभेच्छा असतील तुमच्या संघाला. आपण कोसले संघ आणि आपण नाणेफेक हारलेले आहेत. जर आपण नाणेफेक जिंकली असती तर आपलं निर्णय काय असता? आम्ही फिल्डिंगच घेतली असती. म्हणजे अगदी तुमच्या मनासारखं झालेले आहे. समोर एक तगडा संघ आहे, तगडं आव्हान आहे. या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही तरी पण 30 ते 35 रनापर्यंत आम्ही त्यांना रोखू शकतो. म्हणजे त्यांचं लक्ष तेवढंच आहे, तुम्ही त्याच धावांपर्यंत रोखताय. दोन्ही संघांना आमच्याकडून कमिटीच्या वतीने तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नेक्स्ट मॅचसाठी. ओर टू कॉम्बॉक्स. दरम्यान आपल्यामध्ये पाहुणे उपस्थित आहेत, ग्रामस्थांचे ज्यांचं सातत्याने या स्पर्धेसाठी हातभार लागला जातो असे सन्माननीय भगवान भोईर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. बाळातरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जाते भगवान भोईर यांना. माईची प्रेमाची आणि आपलं सन्मानाचं प्रतीक असलेलं हे भगवं वस्त्र, शाल आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाते भगवान भोईर यांना. त्याचबरोबर त्यांच्या जोडीला या ठिकाणी पाहायला मिळतात अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, शैक्षणिक कार्य असो, त्यामुळे हरिरीने सर्वात पुढे असणारे पंढरी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा हात असतो असे पंढरी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद. तर जाऊया आपण पुन्हा मैदानाकडे. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू होता आणि त्रिफळा उद्ध्वस्त. पहिल्याच चेंडूवर गडी बाद होतो या ठिकाणी. आपण पाहू शकता टीव्ही मॉनिटरवर. अगदी फुलटॉस चेंडू होता. थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर शपळून खेळायचा होता या चेंडूला. मात्र चेंडूचा वेग भन्नाट होता. सरळ जाऊन एसटीवर आदळलेला आहे. हिट विकेट, हिट विकेट, हिट. ओके ओके ओके. हिट विकेटच्या रूपाने या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. फुलटॉस चेंडूवर पायावर आदळला, मात्र पाय स्टंपवर आदळला गेला ना. पहिला गडी बाद होतोय या ठिकाणी. देवराजच्या रूपाने शून्यावरच ऋतिकला यश प्राप्त होतोय. जशी सुरुवात हवी होती या ठिकाणी तशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते गिरशे संघाच्या माध्यमातून. कारण धावांचं पाठबळ तेवढं हवं तेवढं मोठं नाही. 26 धावांचं एक माफक लक्ष आहे, परंतु या ठिकाणी मात्र झुंज देऊ शकतात त्यांचे गोलंदाज. हे पहिल्याच चेंडूवर दाखवून दिले गोलंदाज ऋतिकने. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एका बाजूला पाहायला मिळतो तो गेरसे, त्यांना 2 हात करताना दिसतोय भादाणे संघ. अतिशय तुल्यबल असे दोन्ही संघ पाहायला मिळतात. यानंतर मात्र होणारा सामना कोसले विपक्ष वडूनवगर. पुन्हा एकदा भिवंडी विरुद्ध शहापूर अशी लढत पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आता सुद्धा भिवंडी विपक्ष शहापूर अशीच लढत आहे. म्हणजे आज सातत्याने अशा लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या आधीची लढत सुद्धा अशीच पाहायला मिळाली. भिवंडी विपक्ष शहापूर म्हणजेच काय कुंदेस्फोट कुंदे विपक्ष भातसई आणि त्या ठिकाणी कल्पेश जाधव यांचा काय तो खेळ राहिला. बऱ्याचशा दिवसातून कल्पेश जाधव यांचा खेळ बघण्याची संधी मात्र या ठिकाणी प्राप्त झाली. खूप मोठं नाव क्रिकेट विश्वातील भातसई संघाचा. दरम्यान पंचांकडे आशाभूत नजरेने अपील केलं जाते, परंतु पंच मात्र अतिशय दक्ष आहेत. त्यांचा त्याच्यावर कुठलाही प्रभाव पडताना पाहायला मिळत नाही. तर मात्र या ठिकाणी काय होतं तर चेंडू डॉट जाताना दिसतोय, निर्धाव जाताना दिसतोय. कारण या ठिकाणी हेच करावं लागेल गिरीश संघाच्या गोलंदाजांना की जास्तीत जास्त डॉट बॉलचं पर्सेंटेज आहे ते वाढवावं लागेल जर आपल्या संघाला सामना जिंकायचा असेल तर. कारण फलंदाजांनी हवी तशी फलंदाजी केलेली नाही. फक्त आणि फक्त 26 धावांचं लक्ष 26 धावफलकावर टार्गेट ठेवलेले. आता पुढे सरसावत या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला स्क्वेअर कटका देखणा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. धावा मिळतील 4 4 4.
चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता, त्याला चांगला बाउन्स पाहायला मिळाला आणि फलंदाजाचे डोळे विस्पारले गेले. अगदी शतरक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होता. पॉईंट आली गलीमधून चेंडूला स्क्वेअर कट करत असताना फक्त दिशा देण्याचं कार्य केलं आणि नंतरचं काम मात्र चेंडूने पूर्ण केलं. चेंडू दणदण करत निघून गेला सीमारेषा पार. या चौकाराने धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 4वर. 4ने खातं उघडतो या ठिकाणी मनोज आणि आपल्या संघाचं खातं उघडतोय. दरम्यान या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर दुसरा गडी बाद होतो या ठिकाणी 4 या धावसंख्येवर. चौकार मारल्यानंतर लगेचच उत्तर देताना दिसतोय ऋतिक. कमॉन डीजे. Wave your hands in the motherfucking air. पण पाहायला मिळतं. अगदी टीव्ही स्क्रीनवर आपण बघितलं असेल, अगदी टोक क्रॅशर यॉर्कर पाहायला मिळाला. ब्रह्मास्त्र म्हटलं जाते क्रिकेटमधलं. ज्याचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला मात्र फलंदाज अपयशी ठरला आणि अगदी यष्ट्यांच्या समोर पाहायला मिळाला आणि पंचांना कुठल्याही प्रकारचे त्यामध्ये संकोच नव्हता. अगदी पंचांचं बोट आकाशाकडे गेलं आणि दुसरा गडी या ठिकाणी मनोजच्या रूपाने माघारी परतला. एक चौकार म्हणून मारला, थोडेशा अशा पल्लवीच केल्या होत्या म्हणून पण लगेचच प्रतिउत्तर देत असताना ऋतिकनी त्याला माघारी धाडले आणि मात्र आता मैदानाच्या आतमध्ये ऋतिकची जागा भरून काढण्यासाठी इंडिया नंबर 4वर पाहायला मिळतोय राकेश. षटकातील पुढचा चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय ऋतिक. ऋतिकला या षटकामध्ये 2 गडी बाद करण्यात यश आलेलं आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ऋतिकच्या माध्यमातून आणि आता मात्र पुन्हा एकदा बॅटची काढा लागली होती पण काय सुरेख एक्स्ट्रक्शन. निर्धाव चेंडू जायला पाहायला मिळतो. आता मात्र या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 2 गडी गमावत असताना 4 धावा. आणि मित्रो, ज्याप्रमाणे मी सुरुवातीलाच सांगितले की 2 धावाने पॅनलाइज केलं गिरशी संघाला, तर त्या 2 धावा या ठिकाणी ॲड केल्या जात आहेत त्या बादाणे संघाच्या धावफलकावर. म्हणजे 4 वरून धावफलक 2ने पुढे सरकताना दिसेल तर 2 गडी बाद 6 धावा धावफलकावर 2 धावा ॲड केल्या जात आहेत. पॅनलाइज केलं गेलं या ठिकाणी गिरशी संघाला. त्याचं कारण हा संघ थोडासा उशिराने आला. कारण मी सुरुवातीलाच म्हटलं नाक दाबलं की तोंड उघडतोय. पुढचं संघ बरोबर वेळेवर येतात. हे आयोजकांचं तत्व आहे आणि आयोजकांच्या या शिस्तीला महत्त्व दिलंच पाहिजे. जर आपण शिस्तीला महत्त्व दिलं नाही तर मात्र मित्र तुम्हाला 2 धाव्याने पॅनलाइज केले जातील. तेव्हा आलेल्या संघाने आपली उपस्थिती या मॅनेजमेंटशी आपण संपर्क साधून आपण आल्याची या ठिकाणी नोंद करायची आहे. ही सर्व संघांना विनंती वजा सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मी मात्र एक माध्यम आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे जे आयोजक सांगतात ती तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवणे हे माझं कार्य आहे. तेव्हा मी बोलतोय म्हणून माझ्यावर रागावू नका. हे आयोजकांनी सांगितलंय म्हणून मी बोलतोय. विचार केला तर पूर्वार्धाचा विचार केला तर अशीच परिस्थिती या ठिकाणी कोसले गिरशे संघाची पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये खूप कमी धावा त्यांच्या धावफलकावर होत्या आणि अगदी तसंच बादाणे संघ उत्तर देताना पाहायला मिळतोय. 2 गडी गमावत असताना धावफलकावर 6 धावा लागलेले आहेत. म्हणजे अजूनही विचार केला तर 12 चेंडू आणि 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी बादाणे संघाला पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय तो ऋतिक शिनियर आलाय गोलंदाजीसाठी आणि सामना करेल तो म्हणजेच फलंदाज राकेश विश्वासला. आता मात्र नावाप्रमाणे विश्वासाने फलंदाजी करावी लागेल. खूप जबाबदारी असेल त्याच्या कांदे. रिव्हर्स दिलस्कोप पाहायला मिळतोय या ठिकाणी आणि मात्र दिलस्कोप यशस्वी होताना दिसतोय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. थर्डमॅन क्षेत्रामधून दणदण करत 4 धावांसाठी येतोय चौकार. त्याला कारण काय, प्रथम फलंदाजी करत असताना दरम्यान कोसलेगावचे खंदे समर्थक जेवणदादा भोईर हे आमच्या खुंदेगावचे जावई आहेत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मधून मैदानाकडे. या चौकाराने धावफलक 10वर जाऊन पोहोचलाय. चांगला चेंडू होता, यारकर चेंडू होता, सन्मान दिला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण खराब झालंय त्या ठिकाणी. चेंडू निघून गेलाय त्या ठिकाणी. 1 धावेसाठी चांगला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. मात्र त्या ठिकाणी जर चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर धाव वाचवता आली असती. कारण धावांचं पाठबळ खूप कमी आहे या ठिकाणी गिरशे संघाच्या माध्यमातून पाहायला गेलं तर.
आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावफलक 2 गडी गमावत असताना 11 वर जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक सिनियर सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवर चौकार काढल्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका मिड विकेट रिझनमध्ये चेंडू गरंगळत जाताना काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑन मधून आणि चेंडूला उचलून चेंडूची फेकी वेळेपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती आणि सहजगत्या 2 धावा प्राप्त केल्यात. 2 ने धावफलक पुढे सरकला. 2 गडी गमावत असताना 13 धावा विजयाच्या दिशेने कूच करताना दिसतोय. या ठिकाणी भादाने संघ चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र एक चांगली भागीदारीची गरज होती. ती विश्वास आणि राकेशच्या माध्यमातून एक भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या पुढे सरसावत मारायचा होता. चेंडूचा वेग भन्नाट होता. टप्पा पडल्यानंतर स्किट होत चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. ही पर्सेंटेज वाढवावी लागेल. डॉट बॉलची पर्सेंटेज या ठिकाणी वाढवावी लागेल. जर सामना शेवटच्या षटकापर्यंत जिवंत ठेवायचा असेल तर ऋतिक सिनियरला चांगली गोलंदाजी करावीच लागेल आणि तो प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. आता मात्र सामन्याचं समीकरण असं येऊन टेपलंय. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामना संपलेला नाही. कोण जिंकणार सामना? भादाने जिंकणार की या ठिकाणी गेरशे जिंकणार? काही लढत पाहायला मिळते. आता मात्र सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय. अगदी खणखणीत ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून येतोय. फक्त एकच धाव मिळेल त्या ठिकाणी. 1 ने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकला. सामना रंगतदार अवस्थेत दिशेने जाताना पाहायला मिळतोय. अजूनही 7 चेंडू 12 धावांची गरज. म्हणजे सामना संपलेला नाही. शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का? खूप गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी ऋतिक आणि पुन्हा एकदा ऋतिक सिनियर असे 2 ऋतिक नावाचे गोलंदाज वापरले गेले. आता ते चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. आता मात्र वेगावर स्वार होत असताना दिशा भरकडला गेला. पंचाच्या माध्यमातून नो बॉलची घोषणा. आउट ऑफ द पिच. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू त्या ठिकाणी पिच केलाय आणि त्यासाठी चेंडू नो घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. नो आर्ग्युमेंट्स. मित्र, पंचांशी आर्ग्युमेंट करायचं नाही आहे. पंचांचं डिसिजन अंतिम राहील. कारण सातत्याने पंच खूप चांगली कामगिरी करत असतात. कधीही चुकीचा निर्णय त्यांच्यामध्ये. शेवटी पंच हे सुद्धा माणसं असतात परंतु शक्यतो त्यांच्या माध्यमातून चुकी होताना पाहिलं जात नाही. तेव्हा त्यांच्याशी जास्त विचार विनिमय करू नका. पंचांच्या डिसिजनाचा सन्मान करावा ही तुम्हाला विनंती. आपण पाहू शकता टी व्ही स्क्रीनवर सुद्धा की आउट ऑफ द पिच पाहायला मिळाला चेंडू आणि नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट पाहायला मिळतोय. मुक्तपणे फटका खेळण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी फलंदाजाला असेल. धावफलक मात्र एक एक्स्ट्राच्या रूपाने पुढे सरकला. 15 वर जाऊन पोहोचलाय. चांगली गोलंदाजी करत होता ऋतिक सिनियर. आता मात्र या ठिकाणी थोडीशी चुकी पाहायला मिळते आणि त्या चुकीचा भूदंड मात्र संघाला मिळतोय काय पाहूया. पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय आणि चांगला फटका पाहायला मिळतो. मात्र त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. पुढे येतोय. चेंडूला उचलतोय फक्त आणि फक्त एकच धाव मिळते आणि चांगली चेंडूची फेकी. मात्र यष्टीरक्षक गॅदर करू शकला नाही चेंडूला परंतु कुठलाही नुकसान झालेलं नाही. दरम्यान षटक संपतंय दुसरं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 26 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 गडी गमावत असताना 16 धावा. म्हणजे अजूनही 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी भादाने संघाला. म्हणजे आव्हानात्मक धावसंख्या होती. सुरुवातीला सांगितलं होतं की 1-2 मोठे फटके मारले तर गेरशी संघ मॅचमध्ये येऊ शकतो आणि आता मात्र पूर्णपणे मॅचमध्ये इन झालेला आहे तो म्हणजे गेरशी संघ. कारण चेसिंग करत असताना फलंदाजांवर एक मोठं मनोवैज्ञानिक प्रेशर असतो आणि त्या प्रेशरचा फायदा निश्चितच गोलंदाजाला मिळत असतो. 16 धावा झाल्या. 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा असं सामन्याचं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. बघूया कुठल्या गोलंदाजाला पाचारण केलं जात आहे. कुणाच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाते गेरशी संघाच्या माध्यमातून. मात्र फलंदाजांचा विचार केला तर विश्वास आणि राकेश यांनी थोडीशी आशा मात्र पल्लवित केले या षटकामध्ये. ऋतिक सिनियरचा विचार केला तर पहिल्याच चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर विश्वासच्या माध्यमातून दिलस्कूपचा एक शानदार चौकार पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं ऋतिक सिनियरचं. 12 धावा जरी खर्च केलेल्या असल्या तरी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण अजूनही 10 धावा या ठिकाणी विजयासाठी कराव्या लागतील त्या भादाने संघाला. कारण कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हे स्पर्धेचे काही नियम आहेत. कंपल्सरी चेसिंग करावंच लागेल. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतं. अजित दिवाने गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. खूप चांगलं प्रक्षेपण आपल्याला SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून पाहायला मिळतंय.
चला अजित पहिल्या चेंडू घेऊन मार्गस्थ होतो. सामना करेल तो विश्वास. 1 चौकारानेशी 6 धावांवर खेळतो. चांगला ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. 5 चेंडू 9ची गरज. वा काय सामना. जशी गरज होती. प्रेक्षकांना असेच सामने बघायला आवडतात. एकतर्फी सामने कुणालाही बघायला आवडत नाही. प्रेक्षकांना शेवटपर्यंत झुंज पाहायला हवी असते आणि तीच लढत तीच झुंज मैदानाच्या आतमध्ये या महायुती चषकामध्ये पाहायला मिळते. ती म्हणजे एका बाजूला पाहायला मिळतो गेरशे संघ आणि त्यांना 2 आत करत असताना बादाने संघ. 5 चेंडू 9ची गरज सामना जिंकण्यासाठी बादाने संघाला. गोलंदाज आहे अजित आणि चांगला लॉबचा फटका. सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय. चेंडू जातोय आउट ऑफ दी पार. येतोय खणखणीत दर्जेदार षटकार. क ड क. फिरकावून दिलाय समोरच्या प्लॉट मध्ये आणि 6 धावा प्राप्त करत असताना आता मात्र या ठिकाणी सामना थोडासा खुला झालाय बादाने संघाला. कारण सामन्याचं समीकरण 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. थोडा सोपा झालाय सामना बादाने संघासाठी असं म्हणायला हरकत नाही. थोडीशी महागरी गोलंदाजी पाहायला मिळते अजितच्या माध्यमातून. तोच अजित आता पुन्हा एकदा बॅटची इनसाइड लागलेली आहे. चेंडू शॉट थर्ड मॅन मध्ये अडवला जातोय. फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी प्राप्त होते. आता मात्र 1ने धावफलक पुढे सरकत असताना 24 वर अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 2 धावांची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 चेंडू 2 धावांची गरज. कोण जिंकणार. बांधाडे जिंकणार की गेरशे जिंकणार. पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला पॉइंट रिजन मधून. त्या ठिकाणी पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव मिळते. स्कोर इज लेवल. आता 2 चेंडू 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 1 धावेची गरज बादाने संघाला पुढच्या फेरीत जाण्यासाठी. थोडीशी चर्चा होईल आता मात्र गोलंदाजाची असं पाहायला मिळतंय. 10 धावा होत्या मात्र त्या षटकाराने कुठेतरी सामना पूर्णपणे झुकला गेला. तो बादाने संघाच्या बाजूने षटकार मारला आणि त्या ठिकाणी सामना सोपा झाला बादाणे संघासाठी. आणि त्यानंतर फलंदाजांनी बघा काय सेन्सिबल क्रिकेट खेळलं आहे. क्रिकेटला खूप महत्त्व असतं सिंगल डबलला आणि ते महत्त्व देत असताना कुठल्याही प्रकारचा आतताईपणा न करता आता मात्र या ठिकाणी सिंगल आणि डबलला या ठिकाणी महत्त्व दिलं गेलं. धावफलक सातत्याने हलता ठेवण्यासाठी सिंगल डबल खूप महत्त्वाची असते आणि तोच प्रयत्न सातत्याने या फलंदाजांच्या माध्यमातून राकेश आणि विश्वासच्या माध्यमातून केला जातोय. आता मात्र 2 चेंडू. आता मात्र या ठिकाणी फलंदाजाच्या जवळपास क्षेत्ररक्षक भरपूर जमा झालेले आहेत. का तर ती 1 धाव वाचवायची आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज. हा चेंडू खूप महत्त्वाचा असेल. या चेंडूवर एखादी विकेट किंवा डॉट बॉल गेला तर मात्र फलंदाजावर प्रेशर वाढेल. हे मात्र वेगळं सांगायची गरज नाही. खूप महत्त्वाचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज आधीच सज्ज झालाय. आता तरी मात्र परिस्थिती अशी 2 चेंडू 1 धाव. परंतु हा महत्त्वाचा चेंडू. या चेंडूवर काय घडेल हे खूप महत्त्वाचं असेल. हा चेंडू डॉट किंवा एखादी विकेट सामन्यामध्ये पुनरागमन गेरशे संघाचं. आणि हो हो झालंय. अगदी तसंच झालंय. परंतु पंचांच्या माध्यमातून बघूया. नो बॉलचा इशारा केला जातोय. पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा केला जातोय. म्हणजे सामना इज ओव्हर. सामना ओव्हर. पंच राहुल पाटील यांचा नो बॉलचा इशारा येतोय. सामना संपतोय या ठिकाणी. एका बाजूला नो चेंडू. एका बाजूला जास्त क्षेत्ररक्षक 6 क्षेत्ररक्षक लावले गेले. चला चर्चा नको. सामना संपलाय. खूप चांगला खेळ गिरशेवाले आपण दाखवलात. खरोखरच खूप कौतुकास्पद कामगिरी आपली पाहायला मिळाली. दोन्ही संघाने कौतुकास्पद खेळ केला. परंतु पंच अतिशय तटस्थ आहेत. कुणाचंही
मुलाईजा राखला जात नाही, दयामाया केली जात नाही. जे नियम आहेत त्या नियमाने पंच वागत असतात. सातत्याने राहुल पाटील सर असतील, शफिक सर असतील, मी सुरुवातीपासून जेव्हा माईक हातीत घेतला तेव्हापासून मी पंचांबद्दल बोललो, कारण त्यांनी अशीच भूमिका सातत्याने निभावलेली आहे. कधीही कुठल्याही दबावाला बली पडत नसतात. मोक्याच्या क्षणावर अतिशय सिच्युएशन कशीही असू दे, मात्र ते मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असतात. आणि अशीच भूमिका पार पडत असताना हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो बादाने संघाचा अभिनंदन आणि कौतुक. खरोखरच गिरशे संघ कमी धावसंख्येमध्ये आपल्या संघाने खूप चांगली लढत दिली, परंतु आपल्या